नमस्कार प्रिय पालक. सैनिक स्कूल ई काउन्सिलिंग इन मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सैनिक स्कूलचे पहिला राऊंड 15/6 ते 21/6पर्यंत आपण फिलअप केलेला आहे. तर प्रत्येकच आपण त्याची वाट पाहत आहोत की याचा रिझल्ट कधी लागतो आहे फर्स्ट राऊंडचा, म्हणजे सगळी ॲडमिशन प्रोसेस आपल्याला पुढची करता येईल. तर वेबसाईटवरती एक शेड्यूल आलेला आहे, आपल्याला दिसतं आहे स्क्रीनवरती की शेड्यूल ऑफ दी ऑनलाईन काउन्सिलिंग 23/6/25 सकाळी 8 वाजल्यापासून चालू आहे. तर सीट अलॉटमेंट रिझल्ट डेट आपल्याला दिसते 26/6/2025 रोजी आपल्याला 8 वाजता सकाळी हे सीट अलॉटमेंट होणार आहे. तरी म्हणजे आपल्या फर्स्ट राऊंडचा रिझल्ट हा 26/6/2025 रोजी सकाळी आपल्याला 8 वाजता याच्यावरती बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लास्ट डेट ऑफ द ॲक्सेप्ट, जे ॲक्सेप्ट किंवा हे करायचं आहे तर ते आपल्याला 29 तारखेपर्यंत करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 30 तारखेपर्यंत करायचं आहे. आणि त्याच्यानंतर लास्ट डेट ऑफ द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 4 तारखेपर्यंत करायचं आहे. आणि 5/7/2025पर्यंत आपल्याला स्कूल लास्ट डेट म्हणजे तिथं किती जागा शिल्लक राहत हे आपल्या पोर्टलवरती दिसणार आहे. तर ह्याच्याबद्दल जे पूर्ण डिटेल्स व्हिडिओ आहे, म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर जो ॲक्सेप्ट करायची किंवा काय प्रोसेस करायची आहे ह्याच्याबद्दल पूर्ण डिटेल्स व्हिडिओ आपण ग्रुप वेबसाईट आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहेत. तर तो बघण्यासाठी जर आपण आत्तापर्यंत हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ज्याच्यामुळं तुम्हाला पुढचा डिटेल्स जो व्हिडिओ आहे तर तो आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे की आपल्याला जर सीट अलॉटमेंट झाली तर नक्की एक्झॅक्ट काय करायचं आहे, NTAने वेबसाईटमध्ये काय चेंजेस केलेले आहेत. तर हे व्हिडिओ जे आहेत हे तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण डिटेल्स आपल्याला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर तो व्हिडिओ जो असणार आहे तो व्हिडिओ स्किप करू नका किंवा होऊन देऊ नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल. आणि जर अजूनपर्यंत जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ मिळून जाईल. धन्यवाद.